नमस्कार, माझं नाव सरस्वती. आजपासून मी डेली ब्लॉग टाकणार आहे. मी काय करते असं डेलीचं रुटीन दाखवणार आहे. आज माझ्या घरीही हळदी कुंकू आहे, तर हळदी कुंकूची तयारी केली आहे. नाश्त्यासाठी काय काय आणलं आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझे व्हिडिओ रोज बघा आणि कसे वाटले तेही कमेंटद्वारे सांगा. काही चुकत असेल तर तेही कळवा. नवीनच आहे तर चला मी दाखवते तुम्हाला की मी काय काय तयारी केली आहे. तर बेसिक मी थोडंसं आवरून घेतलं आहे, साफसफाई आणि नाश्त्यासाठी आणलं आहे, रांगोळी घालायची. तर चला सुरुवात करू. तर हे आहे माझं छोटंसं किचन. तर आता सर्वात आधी मी इथे थोडंसं नाश्त्यासाठी बनवून घेते आणि मग नंतर अजून पुढची तयारी करते. तर 6:30 वाजता मी बायकांना बोलवले आहे. तर चला पाहूयात. तर अगोदर मी दारासमोरची अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. चोळीच्या कानावर हळदी कुंकवाचा करंडा, नाकातील नथ अचानक ठरल्यामुळे माझ्याकडे वेळही कमी होता. तर देवाऱ्यासमोरच मी टेबलावर कापड ठेवून हळदी कुंकवाचं डेकोरेट करणार होती. मग नंतर ठरवलं की खालीच करूयात. तर खाली असं मी एका काळ्या कपड्यावर इथे छोटूसं असं डेकोरेट केलं. तर देवाऱ्याच्याच खाली असा ब्लाऊज पीस घेतला काळा आणि त्यावरच हे अगदी छोटूसं असं डेकोरेट केलं. तर इथे मी गाजर, पावट्याच्या शेंगा, नागणीचं पान, ज्वारी आणि फुलं, लसण पाकळ्यांनी अशी छोटीशी सजावट केली. यावरच हळदी कुंकवाचा करंडा ठेवला. त्यानंतर आता बायकाही आल्या होत्या. मीही अशी रेडी झाली होती. तर जास्त काही तयारी न करता साधी सिंपल अशीच तयारी केली होती, अगदी पटकन अशी. तर इथे मी पिवळ्या रंगाची साडी आणि यावरच लाल हिरव्या रंगाचे असे डॉट आहेत. तर हा व्हिडिओ मी रथसप्तमीच्या दिवशी केला आहे. तुमच्यापर्यंत थोड्याशा उशिराने येत आहे. तर सर्वांना अशी पानं फुलं देऊन घेतली. तर या मॅडम आहेत, थोड्याशा अशा कॉमेडी करतात म्हणून थोडीशी मजाक मस्ती करत होत्या. या दोघीही जणी हसमुख आहे, फार गोड असा स्वभाव आहे त्यांचा. आता एका पाठोमाग एक 7 जणी आल्या होत्या. तर सर्व 7ही जणी आल्या. तर यांना आता हळदी कुंकू लावून घेते. सर्वांना आधी अत्तर, पानं, फुलं दिली. त्यानंतर आता हळदी कुंकू करून घेऊयात. तर थोडीशी घाईच झाली होती. या दोघींनाही क्लासला जायचं होतं, म्हणजे लहान मुलांची क्लास घेतात, तर त्यांचाही वेळ झाला होता म्हणून आम्ही थोडंसं पटकन असंच आवरलं. तर नाश्त्याच्या प्लेटीही मी आधीच अशा लावून घेतल्यात. तर तेही तुम्हाला दाखवायचंच राहिलं की मी नाश्त्यामध्ये काय आणलं आहे ते. तर घरीच मी आप्पे बनवून घेणार होती, पण वेळ कमी होता म्हणूनच बाहेरूनच आणलं. तर हळदी कुंकवाच्या याला कितीही पटपट केलं तरीही थोडाफार उशीर होतोच. आता सर्वजणींना एक एक करून असं हळदी कुंकू दिलं आणि त्यानंतर आता वाणंसुद्धा मी एका ताटात अशी काढून घेतली आणि वाण देताना असं झाकून वाण द्यायचं असे आजी पणजी म्हणते. म्हणजे असं म्हणतो ना आपण की माझं वाण काय उघडं राहिलं किती केलं तरी, असं म्हणतात ना. तर म्हणूनच असं वाण देताना असं झाकून द्यायचं. म्हणजे असं म्हणतात की मुलगी सासरी जाते तेव्हा सासरची लोक तिचं वाण उघडं करत नाही किंवा तिच्या ज्या चुका आहेत त्या झाकून ठेवतात, म्हणून असं वाण झाकून देतात. तर ह्या दोघी मस्ती करत होत्या, म्हणत होत्या की तुम्ही झाकून वाण देतायत, आम्ही झाकूनच घेतो, म्हणजे आमच्याही चुका झाकल्या गेल्या पाहिजेत, असं म्हणून त्यांनीही झाकूनच वाणं घेतली. आणि आता सर्वजणी अशा दाखवत आहेत. तो फोटो किंवा तो व्हिडिओ राहिलाच. तर सर्वजणींना असं मी इथे कुंकवाचा करंडा अशी वाणं दिली होती. तर हे पहा, कळसाचे कुंकवाचे करंडे, सुपाचे कुंकवाचे करंडे. नंतर नाश्ता आणला तर त्या म्हटल्या की नको, नाश्ता इथे नाही करत, आम्ही घेऊन जातो, नाश्त्याच्या वेळेमध्ये आपण गेम खेळूयात. तर इथे आम्ही गेमसाठी सर्व शया चिठ्ठ्या तयार करून घेतल्या. जैसा भी है मेरा पति मेरा ATM है. ATM है इनका. अभी समझा अभी. बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा. त्या आधी चिठ्ठी हातात घेऊन दीवाना है. ते गाणं पहिलं गाणं बोला. भला है बुरा है. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति. आता बघा, मला काय लावलंय भगवान है. पहिलं मावशी गाणं.
मेरा पती आता हे घ्या हा, उघडा हा उघडा वाचा आता काय हा हा गाणं गावाचं भला है बुरा है जैसा भी है मेरा पती सोना है आता एक उखाणं होऊ दे चांगलं गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची पाणी दे ना. अक्षय रावांमुळे मी झाले जादवांची लाडकी अरे वा, 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 वा. खूप सुंदर खूप सुंदर भला है बुरा है गाना भला है. भला है बुरा है जैसा भी एटीएम इनका पति का एटीएम है मजा देगा अपना एंजॉय है ऐसे भला है सिर्फ बुरा मेरा है सिर्फ इनका है तर आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला. त्यानंतर मग मी इथे नाश्ता आणला. तर नाश्त्यामध्ये मी इथे जलेबी आणि समोसे आणले होते. सर्वांनाच नाश्ता खूप आवडला. तर काहींना घाई होती तर त्या घेऊन गेल्या आणि काहींनी नाश्ता इथेच केला. तर इथे या मावशींना पण जायचं. तेरी कौन मैं बोलती हूँ टी इज टॉप बेस्ट मेरा हस्बैंड इज बेस्ट गोपाळांचं नाव घेते शेट्टी यांची सुई त्या जातानाही त्या म्हणाल्या की आता पुढच्या महिन्यात आपण किती पार्टी करूयात असं सांगत होत्या की थोडीशी घाई आहे पण आम्ही नंतर येतो असं म्हणतच हसत गेलेत. एकदम आनंदात खूप एन्जॉय केला त्यांनीही. प्रसिद्ध आहे वसईची केळी अरुणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी सर्वांनी अशी नावं घेतली. मग त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो. इथे नाश्ता करत करत खूप गप्पा केल्यात आणि गप्पा केल्यानंतर मग त्यांना अजून चहा ठेवला. चहा घेतला आणि बराच वेळ बसून गमती जमती केल्यात. म्हणत होते की असा वेळ भेटत नाही आणि निमित्ताने का होईना खूप गप्पा मारल्यात. मग त्यानंतर त्या गेल्या आणि इथे मी जिलेबी आणि समोसेही खूप होते म्हणून डाळ भातचाच कुकर लावून घेतला. आमच्या इकडे हळद होती म्हणून बॅकग्राऊंडचा आवाज येत होता तर तेच मी सांगत होती. तर असा आमचा हळदी कुंकवाचा छोटासा कार्यक्रम होता. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.